आम्हाला थांबवायचं आहे. आम्हाला सर्वांगीण विकास न भेदभाव करता करायचा आहे तेही. नमस्कार. इंडिया स्टार न्यूज 9 मराठी महाराष्ट्र औसा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025चे बिगुल एकंदरीत वाजलेले आहे. सर्वच पक्षाकडून प्रचाराची रणधुमाळ एकंदरीतच मोठ्या प्रमाणामध्ये जोरात चालू असल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे. राष्ट्रीय समाज पक्ष महादेवजी जानकर यांच्या पक्षाच्या उमेदवार थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अमृताताई खुरपे या प्रभाग क्रमांक 2मधून थेट नगराध्यक्षपदासाठी या ठिकाणी थांबलेले आहेत. नेमकं नागरिकाच्या कुठल्या समस्या घेऊन किंवा नागरिकांच्या नेमकं कोणत्या समस्याला ते सामोरं जाणार आहेत ह्या संदर्भात आपण खुरपेताई यांच्याकडून जाणून घेऊयात. नेमकं कुठल्या समस्या घेऊन ते नागरिकाच्या सामोरे जात आहेत. काय नाव पाहिजे आपलं? माझं सर्वप्रथम नमस्कार इंडियन न्यूज 4 चॅनलला की मला संधी दिली बोलण्यासाठी. माझं नाव अमृता अविनाश खुरपे. मी वार्ड नंबर 2 होळकर नगरमध्ये राहते आणि मला महादेव जानकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष ह्या पदासाठी थांबण्याची उमेदवारी मिळाली म्हणून मी त्यांचे पण खूप खूप धन्यवाद आहे. माझं हे नगराध्यक्षपदासाठी थांबण्याचं एकमेव ध्येय हेच आहे की औसा शहराचा सर्वांगीण विकास आणि महिलांची सुरक्षितता, परत औसा शहराची सुरक्षितता आणि बरेच प्रकारचे असं जे काही समस्या आहेत जे न भेदभाव करता समाजाला प्रत्येक नागरिकाला त्यांचं हे करावं, समस्या सोडवावी ही माझी सर्वप्रथम हे आहे. निवडून जर मला संधी दिली, तुम्ही निवडून जर आणले तर मी हे नक्की पूर्ण करेन. आणि सर्वप्रथम मी तर एक विद्यार्थी आहे, पण हे औसा शहराची जी हालाकीची परिस्थिती बघून जे सत्ताधारीमध्ये आहेत त्यांनी आजपर्यंत काहीच कामं केलेले नाही आहेत. ते कोणताही पक्ष असो, मी कोणत्या पक्षाच्या विरोधात बोलणार नाही, पण जे आता समस्या आहेत, लाईटचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, एकंदरीतच स्वच्छतेचा प्रश्न आहे, ते कोणतेच प्रश्न आपण घेऊन नागरिकाला या मतदानामध्ये समोर जातो. नाल्याची स्वच्छता असेल, रस्ते बांधकाम असेल. 5 वर्ष आता 10 वर्ष झाले हा आमच्या वाडचा रस्ता नव्हता. निवडणुका आल्या, रस्ते अचानक तयार झाले. म्हणजे हे जे आहे निवडणुकाच्या पुढे जे सगळे विकास करत आहे तर ते आम्हाला थांबवायचं आहे. आम्हाला सर्वांगीण विकास न भेदभाव करता करायचा आहे तेही लवकरात लवकर, फक्त निवडणुकाच्या पुढे नाही. तर आम्हाला जे काय आहे प्रत्येक घरोघरी जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्या समस्या सोडवण्याचा माझं ध्येय आहे. म्हणून मी ह्या नगराध्यक्षपदासाठी थांबले आहे आणि माझे औसेकरांना हीच विनंती आहे की तुम्ही एक गरीब मुलीची साथ द्यावी, गरीब मुलीला सहकार्य करावं आणि जे आहे मला निवडून आणावं. मी तुमच्या सगळ्या समस्या जे काय आहे त्याच्यावर नक्कीच सोडवीन तुमच्या सर्व समस्या आणि नक्कीच त्याचं मार्गदर्शन करून जनतेलासुद्धा जे आहे त्यांचे पूर्ण प्रकारे नेतृत्व करेन. नगराध्यक्षपदासाठी एकटेच लढत आहेत, त्या संदर्भात काय सांगा? हो, मी एक सामान्य घरातून आलेली मुलगी आहे आणि नगरसेवक तर आहेत बऱ्याचपैकी, पण मला हे नगराध्यक्ष मी माझं जे ध्येय आहे, जे मी कार्य करणार आहे ते मी नगराध्यक्ष होऊनच करू शकते. त्यामुळे मी नगरसेवक न निवडता नगराध्यक्ष ह्या पदाचाच हे केलं, नेतृत्व केलं आणि मला त्या नगराध्यक्ष पदावरूनच जे काय आहे सर्व समस्या जे आहेत ते सोडवायचे आहेत जनतेचे आणि हेच माझं हे आहे, ध्येय आहे. मतदाराला काय सांगाल, काय संदेश द्याल? मतदाराला हेच संदेश देईन मी की 2 डिसेंबर 2025 नगर परिषद सार्वत्रिक निवडणूकमध्ये मला कबश या चिन्हापुढील बटनावर मतदान करून जे आहे मला भरघोष मतदानाने विजयी करावं हीच माझी मतदारांना विनंती असेल. औसेकरांनासुद्धा हीच माझी विनंती आहे. दिलेले इंडिया स्टार न्यूज 9 मराठी महाराष्ट्र औसा.